डाबर हनी प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. काय करत होती परत फोन करायची? एकदा जीप पळली तरी अक्कल येत नसती काय तुम्हाला? मी असंच म्हणाले. ते मागच्या टायमाला बी असंच केलं होतं की फार मारामारी पत्र पोहोचवता की तुम्ही. काय करायचं ते सांगा मला. काय करायचं काय? तुमच्या सूरज भाऊजींनी आणलं की तुम्हाला परत मग ऐका की त्याचं. जा वहिनीकडे जा. गप्पा बसा. हा सगळा गोंधळ तुमच्यामुळे होतोय. एक मिनिट. ते माझा काय संबंध? नाही नाही, ते तुमच्या बायकांचं कामच असते ती सगळी खापरं नवऱ्यावर फोडायची. आता तुम्ही काय करायचं ते सांगणार आहात का मला? काय करायचं त्याचं काय म्हणजे बघा. हा एक काम करू की लाडूला पुढे करू. ते सांगू आपण ते लाडूसाठी एकत्र राहतो म्हणून. आता जाऊ तुम्ही जा. राणादा ताई साहेबांनी तुम्हाला बोलवलं. होय काय? हा कशाला ते काम आहे. हा चला. ए लाडू अरे पडशील तू. इथं नीट उभा राहा. इथं नीट उभा राहा. ताई साहेबांचं काम आहे तुझ्याकडे. काय काम असते? ते ताई साहेब सांगतील ना. तू नीट उभा राहा. नीट उभा राहा इथं. तुझी जीभ लईच लांब झालेली असते आजकाल. काय ते कुठं ठेवलं मी ते रामपुरी? ताई साहेब काय सुरू आहे समज? ते बघा की ते चहापेक्षा किटली गरम. तिचं नाही, मास्तरनीचं म्हणालोय आम्ही. तिचं काय? आली किती घरात? तेच विचारतोय आम्ही. जे काय झालं ते ठीक झालं नाही. आजवर मान वर करून बोलायची हिम्मत नव्हती या मास्तरनीमध्ये. आणि आता या चंदीपेक्षा जास्त चुरू चुरू करायला तिची जीभ. हा ते मला बी तसंच वाटतंय जरा जरा. जरा जरा मग ते मगाशी बी आगाऊपणा करून सोडला की हो. तुम्हाला सांगते ते माझं डोसकं इतकं सटकलं होतं का नाही काय विचारू नका. अच्छा म्हणजे तू आमचा खरा माणूस आहेस म्हणती. मग आता ते तुम्ही मला पैसे देता म्हणल्यावर मी तुमचाच माणूस असणार की हो. देतो की तुला पाहिजे तेवढे पैसे देतो. पण आम्ही जे काम सांगतोय ते झालं पाहिजे. काय? येत्या 24 तासात मास्तरनीला तिच्या नवऱ्याकडे पाठवायचं. वर ढगात. सकाळी रामपुरी घेऊन आलायस ना ग? काय र काय झालं? नाही ते मग ते सहीचं काय? जवळ ती मास्तरी नाही तवर ती अशीच शंका घेत बसणार. ती नसलच तर तुला सही करायला काहीच अडचण येणार नाही. तवा आता तिला खल्लास करण्याची जिम्मेदारी तुझी. ते मी ते काय ते मी काय पैशासाठी काय वाटेल ते करणारा राजा राजगोंडा आज बोबडी वळली काय त्याची? केलं ते बोबडी वळत नसते आपली. ते कसा खलास करायचा त्याचा विचार करत असते मी. कर कर लवकरात लवकर याचा विचार कर. आणि तुला जर जमत नसेल तर तसंच सांग म्हणजे हे काम आम्ही पप्याला देतो. तसं बी त्यो आमच्यासाठी काम करायला कवापासून तयार आहे तुला माहितीच आहे. नाही नाही ते पप्याला सांगून ते काम बिघडू नका. ते मी करत असते सगळं बरोबर. येत्या 24 तासात अंजली गायकवाड वर ढगात राणाकडे. ठीक आहे लवकरात लवकर हे काम कर. तुझे पैसे तयार ठेवतो आम्ही. नरड आवळ
नाहीतर का काय पाहिजे ते कर. अहो सांग की मला भूत कसं बनतं. अरे लाडू, भूत वगैरे काही नसतं. असतं. राणाचा कसं भूता संकट कुस्ती खेळणार होता. भूत असतं. सांग. माणूस मेल्यावर भूत बनतं ना व? अरे नाही रे, भूत वगैरे काही नसतं. आणि तुला कशाला पाहिजे हे सगळं? जे राणाला जमलं नाही ते मी करणार बघ. भूता संकट कुस्ती खेळणार मी. भूत वगैरे काही नसतं लाडू. असतं. अरे नसतं. राणाचा अरे लाडू, राणाचा मला सांग भूत कसं बनतं. आपण एक भूत बनवू आणि भूतासंगत कुस्ती खेळू. अहो काय झालं? चेहऱ्यावर एवढा घाम कसलाय? ते वहिनी काय झालं? राणाचं सांग की भूत कसं बनतं. तर तू कुठे असतं ते तू सांग. लाडू, तू खालते उतर. ये इकडे, ये लवकर. उतर उतर उतर. बाहेर जा आणि खेळ. जा 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 लवकर. अहो काय झालं? ते वहिनींना तुम्ही अटी घातल्या तर त्या भडकलेल्या असतात बघा. ते 24 तासात तुम्हाला मला काय? ते तुम्हाला काय? ते तुम्हाला मारून टाकायला सांगितलं असतंय बघा मला. अच्छा, म्हणजे आता राजा राजगोंडा मारणार का मला? अहो ते चेष्टा करत असते. मी खरं ते सांगत असते. ते लई भडकलेले असतात वहिनी. ते मी नाही केलं तर ते पप्याला सांगणार असं म्हणत होत्या बघा. मग आता? आता गप बसून चालत नसते बघा. आता शेवटचा झटका द्यायला लागते वहिनीसने. पण करायचं काय? वहिनींच्या पापाचा घडा भरलाय बघा. आधी मला मारलं, मग आपासनी गायब केलं आणि आता तर तुमच्या जोर उठले. बस झालं वहिनींच. आता मी त्यासनी सोडत नसते बघा. 100 पाप संपली की त्यांची. आता त्यांना त्यांच्या पापाची सजा देणार म्हणजे देणारच. अहो पण आपण आबा गायब आहेत म्हणून गप्प आहोत. ते तर आधी सापडायला पाहिजे. मिळणार. आबा बी मिळणार. राजा आणि राणा दोघं बी मिळून हुडकणार आबासनी. आणि वहिनींच्या पापाचा पाडा त्यांच्या तोंडातूनच कबूल करून घेणार. पण कसं? एक राणाचं भूत करून सोडायचं असते बघा. आता इथनं पुढं जे काय करणार हे राणाचं भूत करून सोडणार बघा.
वहिनी 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 मी आलोय वहिनी मी आलोय ताईसाहेब ताईसाहेब काय झालं ताईसाहेब अहो ताईसाहेब ताईसाहेब डोळे उघडा डोळे उघडा अहो काय झालं ताईसाहेब काय झालं अहो काय झालं ते नीट तर सांगा राणा भाऊ चालता इथं तो बसला होता ठोकळा म्हणजे राणा अहो नाही ताईसाहेब तो राजा असेल नाही 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 तो राजा नाही ठोकळाच होता राणा भाऊजीच होता ते म्हणलं वहिनी मी आलोय आज म्हणलं इथं बसलं होतं या खुर्चीवरती बसला होता ताईसाहेब निवांत थांबा जरा शांत बसा हे बघा माझ्याकडे बघा आज दिवसभर तुमच्या डोसक्यात मास्तरीन आणि ठोकळा ह्योच विषय सुरू आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे तुम्हाला काहीतरी भास झाला असेल ताईसाहेब तुम्ही काम करा निवांत झोप इथं ठोकळा होता तुम्ही ऐका म्हणलं आवाज नाही तुम्ही ऐका वहिनी झोपा वहिनी आजपासून तुमची झोप उडणार गोदक्का झाली की नाही पोटात भूक लागले गोदक्का झाली की नाही लवकर आणि थांब आले चल अरे गोदक्का शिरपती चल रे बस शिरपती आज ह्यानं काय नाटकं केली तर खरोखर ह्याची उचल बांगडी कर आणि घेऊन शाळेत सोड. नाही गोदक्का आता मावाले म्हणल्यावर शाळेला जाणारच की लाडू आणि हा आता सुट्टी बिट्टी घ्यायची नाही बरं का लाडू. आता ना तुम्ही शाळेला मग चल लवकर लवकर खाऊन घे. हा ते नाही गोदक्का भूत कसं पण सांग की जरा. भूत आता हे भूत कुठनं आलं मधीच. राणाला खायला नाही तर मी तर भूता संगत कुस्ती खेळतो. अरे देवा तुझ्या डोसक्यात अजून गेलं नाही होय हे. मला खेळते भूता संगत कुस्ती. तू सांग कसं म्हणता आणि कुठं असतंय ते. गोदाका थांबा जरा कडकडीत चहा ना आमच्यासाठी. डोसकं लय धरलंय आमचं. होय आणते. अरे देवा काकी भूत कसं बनतं कुठं असतंय ते माहिती काय का तुला. आम्ही काय भूताखेताच्या नोंदी ठेवत बसतो असं वाटलं तुला. लाडू अरे तू भूताच्या गोष्टी करतो तुला भ्याबी का वाटत नाही बरं. नाही श्रीपती
काकी तुला माहित आहे काय मी भूताला असं ओवळत असतोय. भूताला हा भूताला भूताला. हे गोदक्का सांग की काय सांग की गोदक्का कुठं असतं भूत. लाडू, अरे तुला काय करायच्यात भूताच्या चौकशा? नाही मला सांगत. मला भूतासंग कुस्ती खेळायचे. असं म्हणतं सांग भूत. हे बघ, एखाद्या माणसाची इच्छा पुरी न होता मेला, हा नाहीतर दुसऱ्या कुणी त्याला मारलं तर अशा माणसाचं भूत होतंय. आणि मग ज्यानं त्याला मारलेलं असतंय की नाही त्याच्या मानगुटीवर बस. ताईसाब, काय झालं वहिनी साहेब? गोदक्का अहो काय नाही ते सांगता तुम्ही बारक्या पोरासनी. जरा वयाचं तर भान ठेवा. ते पोरग बघा किती घाबरलंय ते. चंद दुसरा चहा आण आमच्यासाठी. वहिनी ते घरामध्ये काय गडबड असते काय? का म्हणजे? हे सांगते बघा तुम्हाला मी. ते काय झालं काल रात्रीला मी झोपलो होतो बघा. ते असं वाटलं ते छातीवर कोणतरी बसलेलं वाटलं बघा. त्याचा ते दम असा ते अडकल्यासारखं झालं बघा. ते काय म्हणतात ते दम घुटल्यासारखं झालं मला. पण ते दचकन उठलं की मी म्हटलं ते आजूबाजूला बघूया जरा. बघतो तर काय हिल्लंय, कोणच नाही. तुम्हाला सांगते बहिणी ते याच्या आधी कधी बी झालं नाही बघा. ते काल रात्यालाच असं भयानक झालं बघा. बघ तू जादा लोड घेऊ नकस. आपलं काम जसं ठरलंय तसं लवकरात लवकर ते पुरं कर. आपल्याकडे टाइम लय कमी आहे. हा हा चंदे हे बघ आजचा अख्खा दिवस आम्ही आमच्या खोलीतच थांबणार आहे. आमचं खाणं पिणं समजा आमच्या खोलीत वरती पाठव. आणि समजा काय महत्वाचं काम जरी असेल तरी बी ते वरतीच.